दीपक केसरकर, तानाजी सावंतांची मंत्रिपदासाठी आता धडपड सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते। काल 5 तास थांबूनही दोघांनाही शिंदेंची भेट झालेली नव्हती। सावंत आणि केसरकर या दोघांनीही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीये अशी माहिती सूत्रांकडून मिळते। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील माझे सहकारी गिरीश गायकवाड आपल्याला। गिरीश, नक्की सुमित, आपण पाहतोय की प्रत्येक नेत्याकडून आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी आता लॉबिंग सुरू झालेली आहे। आपण पाहतोय की काल देखील सर्व मंत्र्यांनी वर्षान या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला। काही नेत्यांना एकनाथ शिंदे भेटले सुद्धा, मात्र काही नेत्यांना मात्र वेटिंग मध्ये राहावं लागलेलं आहे। आणि यापैकी जे नेते आहेत ते म्हणजे तानाजी सावंत आणि दीपक केसरकर, ज्यांनी 5 तास एकनाथ शिंदे यांची वाट पाहिली मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे या दोघांचाही पत्ता या येणाऱ्या कॅबिनेटमधून कट होईल अशी सुद्धा माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात येते। आणि त्यामुळे नेमकं काय घडणार आहे आणि मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधीपर्यंत होईल आणि कुणाची वर्णी लागेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे, उत्सुकता कधीपर्यंत संपणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गिरीश।